ज्या करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत अर्थशास्त्रामध्ये करिअर करण्यासाठी विशेषतः, आणि हा जो उपक्रम तुमच्यासोबत तुमच्यासाठी जो एक नवीन आणि एक सामाजिक हेतूने जे तुमच्यासमोर जो आणलेला आहे, त्याबद्दल मी सुनील कदम यांचं मी खरंच आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांचा, मग तो 12वी पास असेल किंवा तो ग्रॅज्युएशन असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, त्याला 12वी नंतर कुठल्या कुठल्या विषयामध्ये करिअर करता येतं यासाठी मी तुमच्यासोबत आलेला आहे. आणि विशेषतः मी अर्थशास्त्रामध्ये करिअर कसं करता येईल या बाबतीमध्ये तुमच्यासाठी काही शेअर करणार आहे. कुठले कुठले अव्हेन्यूज आहेत अर्थशास्त्राच्या पदवीधरासाठी किंवा पदव्युत्तर विद्यार्थ्यासाठी काय करता येईल. कारण बदलत्या काळामध्ये आपल्याला अनेक बदल घडावे लागतात स्वतःचे करिअर करण्यामध्ये, आणि विषय निवडत असताना किंवा एखादी साईड निवडत असताना त्यामध्ये भविष्य आणि प्रेझेंट, त्याला आपण वर्तमान म्हणतो, भविष्य आणि वर्तमान विचार करून येणाऱ्या संधी आणि निर्माण होणाऱ्या संधी याकडे पाहता आलं पाहिजे. आणि सुरुवातीला मी सर्व 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे त्यांना शुभेच्छा देतो. आणि तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करत असालच, आणि त्याचबरोबर जे ग्रॅज्युएशनला जे आहे त्यांचं ही या ठिकाणी शुभेच्छा देतो. विशेषतः मी करिअर घडवत असताना किंवा करिअरचा विषय निवडत असताना आपण काय निवडावं, तर येणाऱ्या आपल्याला भविष्याचा वेध घेता येणं गरजेचं आहे. कारण आज कॉर्पोरेट वर्ल्ड हे जेवढ्या गतीनं वाढत आहे तेवढ्या गतीनं त्याच गतीनं आपला एक चोख निर्णय म्हणजे एक अचूक निर्णय हा आपल्याला विषय निवडत असताना आपला निर्णय घेणं गरजेचं आहे. आता विशेषतः माननीय सुनील कदम साहेबांनी जो माझ्यासमोर जो विषय आणला की सर, विद्यार्थ्यांचं अर्थशास्त्रामध्ये करिअर करण्यासाठी किंवा घडवण्यासाठी कुठले कुठले अव्हेन्यूज आहेत किंवा संधी कुठल्या आहेत ते आपल्याला सांगता येईल का, एक सामाजिक हेतूने. हा यामागचा उद्देश आहे. आणि जे विद्यार्थी विशेषतः अर्थशास्त्रामध्ये करिअर घडवू इच्छित आहेत किंवा करिअर करू इच्छित आहेत, अशा विद्यार्थ्यांचा हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी पडला असे मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि विद्यार्थ्यांनो, मित्रांनो, हा आणि सर्व माझ्या समाजातील सर्व बंधू आणि भगिनींनो, हा व्हिडिओ करत असताना एक सामाजिक विद्यार्थी हेतू माननीय सुनील कदम साहेबांनी आपल्या समोर आणलेला आहे. आणि एक अदर दॅन पॉलिटिक्स आणि अदर दॅन एक या राजकारणाव्यतिरिक्त आपण समाजासाठी काय देऊ शकतो. कारण एक आपल्याला या ठिकाणी एक त्यांना सर्वांच्या वतीनं या ठिकाणी एक सांगता येईल की सामाजिक हेतूने प्रेरित झाल्याशिवाय आपण नवीन हेतू आपण तयार करू शकणार नाही, म्हणजे नवीन आपल्या काहीतरी निर्माण करता येणार नाही. मी सुरुवातीला माझ्या सर्व विषयाला हात घालतो. आता आपण ज्यावेळेस 12वीची परीक्षा देत असतो किंवा आर्ट्समधून असो किंवा सायन्समधून असून आपल्या अर्थशास्त्रामध्ये करिअर करायचं असेल तर ग्रॅज्युएशन करण्यासाठी वेगळी संधी आहे, म्हणजे त्यासाठी संधी आहे, त्याच पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी संधी आहे, त्याच्या पुढचं शिक्षण घेण्यासाठी संधी आहे. जे विद्यार्थी हे अर्थशास्त्रामध्ये करिअर करू इच्छित आहेत. आता एक विशेषता पहा की आज हे अर्थशास्त्र हे जे क्षेत्र आहे खूप झपाट्याने वाढत आहे. आणि झपाट्याने वाढत असताना आपल्याला एक बाजारामध्ये जी गरज आहे, कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये किंवा सरकार क्षेत्रामध्ये गरजेचं जे आहे ते गरज म्हणजे इकॉनॉमिक्स अनालिस्टची गरजेची लागते. आणि त्याला आपण आर्थिक विश्लेषणकार आपण त्याला म्हणत असतो. आणि हे आर्थिक विश्लेषणकार तेच करू शकतात जे अर्थशास्त्रामध्ये पदवीधर आहेत किंवा पदव्युत्तर ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे किंवा त्याही पुढे आपण शोधात्मक किंवा त्याने संशोधनात्मक त्यांची वृत्ती आहे किंवा संशोधनात्मक त्यांचा जो कल आहे, अशा विद्यार्थी या ठिकाणी मार्केट अनालिस्ट करू शकतात. आता जवळपास भारतामध्ये अनेक अशा फॉरकास्टिंग कंपनी आहेत किंवा सरकारी कंपनी आहेत किंवा इतर सर्व कंपनी आहेत, त्या मार्केट अनालिस्ट म्हणून आपला अर्थशास्त्रामध्ये पदवीधर झालेल्या विद्यार्थ्याची गरज ही भारतात भासत असते, जे संशोधन करत असतात किंवा जे पदवीधर प्रोग्राम हे आखत असतात किंवा पदव्युत्तर पदवी हे घेत असतात.
आता विशेषतः एक या ठिकाणी जर विचार केला तर तुम्ही कुठल्या अर्थशास्त्राच्या ब्रँच आहेत, कोणत्या या अर्थशास्त्राच्या ब्रँच आहेत, यामध्ये फिशरीज इकॉनॉमी आहे, यामध्ये ॲग्रीकल्चर इकॉनॉमिक्स आहे, लेबर इकॉनॉमिक्स आहे, बिझनेस इकॉनॉमिक्स आहे, इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स आहे, बँकिंग इकॉनॉमिक्स आहे, डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स आहे, रूरल इकॉनॉमिक्स आहे, रूरल डेव्हलपमेंट आहे, मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स आहे, त्याचबरोबर मॉनिटरी इकॉनॉमिक्स आहे, स्टॅटिस्टिकल इकॉनॉमिक्स, इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स, इकॉनॉमेट्रिक्स, पब्लिक फायनान्स, एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिक्स फॉर पॉलिसी मेकिंग, फायनान्शियल इकॉनॉमिक्स, बिहेवियरल इकॉनॉमिक्स, ह्या अशा अनेक ज्या अर्थशास्त्रामध्ये शाखा आहेत त्या आपल्याला करिअर करता येतं किंवा त्यामध्ये आपल्याला एक मास्टर की आपण त्यामध्ये संपादन करू शकतो. तर याही पुढे जाऊन आता पहिल्यांदा आता कोणत्या संधी उपलब्ध असतात किंवा आपल्याला कुठे जायचं आहे. अर्थशास्त्रामध्ये तुम्ही एम.फिल पीएचडी करू शकता. आता एम.फिल पीएचडी म्हणजे काय, ते त्यामध्ये एक मी तुम्हाला शिक्षणाच्या त्यामध्ये शिक्षण पुढे करायचं असेल तर त्यामध्ये एम.फिल पीएचडी हे तुमचे संशोधात्मक कल जर असेल तर त्यामध्ये करू शकता. यामध्ये त्याचबरोबर हे झालं पुढच्या शिक्षणासाठी. त्याचबरोबर दुसरा जो विषय आहे, आता आपण नोकरीकडे येऊया. आपण नोकरी कुठे करू शकतो? जसं मगाशी बोलल्यासारखं जो उल्लेख केला, की या ठिकाणी मार्केट अॅनालिस्ट आहे. आज क्रिसिल सारखी संस्था आहे. ज्या अनेक इकॉनॉमिक रेटिंग संस्था आहेत, यामध्ये आपण मार्केट इकॉनॉमिक्स म्हणून यानी की या अॅनालिस्ट म्हणून आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. त्याचबरोबर इंडस्ट्रियल डिस्प्यूट किंवा लेबर मिनिस्ट्रीद्वारे किंवा इंडस्ट्री मिनिस्ट्रीद्वारे लेबर वेलफेअर ऑफिसर म्हणून असते. ते यूपीएससी किंवा संघ लोकसेवा आयोग ही परीक्षा घेत असते. त्यामध्ये आपण त्याला संधी आहे, जे विद्यार्थी ग्रॅज्युएट होतात किंवा जे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएट होतात अशा विद्यार्थ्यांसाठी ही लेबर इकॉनॉमिक फोर्स ही त्याला आपण लेबर एन्फोर्समेंट ऑफिसर म्हणून एक जाहिरात निघते, त्यामध्ये आपण हे करू शकतो. त्याचबरोबर अनेक संधी यामध्ये पब्लिक सेक्टर असेल किंवा प्रायव्हेट सेक्टर असेल, एनजीओ असतील किंवा इंटरनॅशनल अव्हेन्यूज असतील, या ठिकाणी आपण अर्थशास्त्रामध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला संधी उपलब्ध करून देऊ शकतो किंवा आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. आता पब्लिक सेक्टरमध्ये कुठल्या फील्ड आहेत, त्यामध्ये विशेषतः मिनिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स. आता मिनिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स द्वारे यामध्ये कॅडर आहे, इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस. त्याला आपण दुसरं एक नाव आहे इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस. आता ही इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस किंवा इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस ही प्रत्येक वर्षाच्या मे जून मध्ये यूपीएससी द्वारे किंवा संघ लोकसेवकाद्वारे नोटिफिकेशन जाहिरात ही निघते आणि त्यामध्ये एक सेंट्रल कॅडर द्वारे यूपीएससी एक्झाम घेते, परीक्षा घेते आणि रिटर्न टेस्ट, त्यानंतर पर्सनल टेस्ट, त्याला आपण इंटरव्ह्यू म्हणतो, अशा 2 टप्प्याचे 2 स्टेजच्या परीक्षा घेऊन ही वेगवेगळ्या सेंट्रल ऑफिसेस मध्ये त्यांची अपॉइंटमेंट करत असते. हे झालं आपण इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस म्हणतो. त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये आहे. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ग्रुप बी रिसर्च ऑफिसर, इकॉनॉमिक ऑफिसर म्हणून प्रत्येक वर्षातून किमान 2 वेळेस तरी आरबीआय द्वारे पोस्ट ग्रॅज्युएशन होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी रिसर्च ऑफिसर, इकॉनॉमिक ऑफिसर, असिस्टंट अशा अनेक प्रकारच्या या विशेष या 3 या कॅडरच्या रिक्रुटमेंट आरबीआय करत असते. किंवा त्याचबरोबर NSSO म्हणून जे आहे, आता जे सर्वे करण्यासाठी संघटना आहे राष्ट्रीय स्तरावरचं, किंवा त्याला आपण मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिकल इम्प्लिमेंटेशन, त्याला आपण सांख्यिकी मंत्रालय आपण म्हणतो. ते सांख्यिकी मंत्रालयाद्वारे किंवा इकॉनॉमिक अफेअर्स मंत्रालयाद्वारे नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन NSSO याद्वारे सुद्धा रिक्रुटमेंट ही निघत असते ग्रॅज्युएट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा संशोधन जे करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा. त्याचबरोबर अलीकडे प्लॅनिंग कमिशनचं जे गेल्या नाव बदलून त्याला आपण नीती आयोग हे नाव दिलं. या नीती आयोगामध्ये सुद्धा अनेक इकॉनॉमिक ऑफिसर, इकॉनॉमिक अनालिस्ट म्हणून जाहिरात निघत असते. त्यामध्ये आपण ही या ठिकाणी या संधीचा फायदा घेऊ शकतो. त्याचबरोबर रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, त्याला आपण संशोधन संस्था आपण त्याला म्हणतो. आता अनेक ज्या IGDR म्हणून गोरेगावला इंदिरा गांधी नॅशनल जे डेव्हलपमेंट रिसर्च संस्था आहे गोरेगावला मुंबई या ठिकाणी, किंवा IIT बॉम्बे असेल, किंवा रिसर्च इन्स्टिट्यूट ज्या आता मुंबईमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आहे, किंवा ज्या अनेक अर्थशास्त्रामध्ये संशोधन करणाऱ्या किंवा
संशोधन करणाऱ्या अनेक संस्था आहेत, त्यामध्ये आपण करिअर हे करू शकतो. जसं मगाशी म्हणलं मुंबई विद्यापीठ असेल किंवा IIT बॉम्बे असेल, IGDR असेल, जे गोरेगावला आहे, किंवा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स असेल, इकॉनॉमिक प्लॅनिंग इन्स्टिट्यूट असेल, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक असेल, अशा अनेक संशोधात्मक संशोधन करणाऱ्या संस्था आहेत, त्यामध्ये आपण करिअर हे करू शकतो. आणि त्याचबरोबर कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा आपल्याला एक लेक्चरशिप करता येऊ शकते. विशेषतः नेट सेट ही एक्झाम देऊन आपल्याला लेक्चरशिप करता येते. त्याही पुढे MPhil PhD करून लेक्चरशिप करता येते कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन. आता त्याचबरोबर स्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये जाऊन सुद्धा आपल्याला अर्थशास्त्र शिकवण्यासाठी B.Ed करून, MA B.Ed किंवा BA B.Ed किंवा BSc B.Ed, BA इन इकॉनॉमिक्स आणि MA इकॉनॉमिक्स करून, B.Ed करून स्कूल किंवा ज्युनियर कॉलेजच्या ठिकाणी आपला अर्थशास्त्राचा शिक्षक म्हणून आपण जाऊ शकतो. तर हे झालं एक संस्थात्मक करिअर हे अर्थशास्त्रामध्ये आहे. आता विशेषतः एक हे संस्थात्मक झालं. आता विशेषतः या ठिकाणी या अर्थशास्त्राचं करिअर करत असताना आपल्यामध्ये संशोधनात्मक वृत्ती असणं खूप गरजेचं आहे. आता संशोधनात्मक वृत्ती म्हणजे काय, की अर्थशास्त्र हे करिअर जेवढं तुम्ही संशोधनात्मक वृत्ती असाल, तेवढं मार्केटमध्ये आपल्याला खूप मागणी असते किंवा मार्केटमध्ये आपल्याला रेव्हेन्यू उपलब्ध होत असतात. मग RBI असेल किंवा IES असेल, इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस असेल, किंवा या सर्व क्रिसिल सारख्या संस्था, रेटिंग देणाऱ्या संस्था, या रिसर्च बेस मॅन पॉवर हे रिक्रुटमेंट करत असतात. अर्थात या म्हणजे त्याही पुढे जाऊन एक अर्थशास्त्र इतका व्हास्ट आहे, याची व्याप्ती इतकी आहे, या व्याप्तीमध्ये आपला संशोधन वृत्ती ठेवणं हे गरजेचं आहे. हे ग्रॅज्युएट होणारा असे विद्यार्थी असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट होणारे विद्यार्थी असेल, तर या ठिकाणी एक अर्थशास्त्र विश्लेषण करता येऊ शकतं. अशा प्रकारची एक अर्थशास्त्रात करिअर कसं करू शकतो हे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता दुसरं, मी मगाशी बोलल्यासारखं संस्थात्मक करिअर जे आहे, नीती आयोग असेल किंवा RBI असेल, NSSO असेल किंवा रिसर्च असोसिएट असेल, रिसर्च असिस्टंट असेल, या सर्व ठिकाणी आपल्याला अर्थशास्त्राच्या विषयामध्ये पदवीधर होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा संशोधन डिग्री करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करिअरचे संधी खूप आहेत. त्या आपल्याला टिकआउट करणं किंवा पिक करणं या करता येणं खूप आवश्यक आहे. आणि दुसरं की या व्यवस्थेमध्ये किंवा बदलत्या काळामध्ये जसं मगाशी बोलल्यासारखं, की या बदलत्या काळामध्ये आपल्याला एक आपल्या विषयावरचा पगडा किंवा आपल्या विषयाची कमांड ही वाढवण्यासाठी आपल्याला एक बदलत्या रोजच्या घडामोडीचा अभ्यास करणं हे गरजेचं आहे. आता याचबरोबर इंटरनॅशनल मध्ये काय, म्हणजे त्याही पुढे आपण तुम्ही जाऊ शकतो. इंटरनॅशनल अव्हेन्यूज कुठले आहेत? आता इंटरनॅशनल अव्हेन्यूज असे आहेत की द फर्म्स लाईक द मल्टीनॅशनल कंपनी आहेत किंवा आपण बहुराष्ट्रीय कंपनी आहेत, यामध्ये सुद्धा इकॉनॉमिक ऑफिसर किंवा इकॉनॉमिक अनालिस्ट म्हणून असतात. किंवा वर्ल्ड बँक आहे, जे संशोधन असेल, प्रोफेशन असेल. त्याचबरोबर एशियन डेव्हलपमेंट बँक आहे, IMF आहे, एडेड एजन्सीज आहेत, फायनान्शियल कन्सल्टन्सी आहे. या अनेक कन्सल्टन्सीमध्ये आपला या ठिकाणी जाऊ शकतो. आता हे झालं या बाबतीमध्ये इंटरनॅशनल लेवलच्या अव्हेन्यूज झाले. त्याचबरोबर आपला प्रायव्हेट सेक्टरमध्ये कुठं जाऊ शकतो, त्यामध्ये पहिला आहे इकॉनॉमिस्ट म्हणून आहे. अनेक बँकामध्ये, अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये इकॉनॉमिस्ट हे या ठिकाणी करता येतं. इकॉनॉमिस्ट म्हणून ज्यांचं पदवी झालेलं आहे किंवा पदव्युत्तर हे शिक्षण झालेलं आहे. आता इकॉनॉमिक ऍडवायझर म्हणून प्रत्येक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ही पोस्ट असते. त्यामध्ये अनालिस्ट, आपण मग अनालिस्ट विश्लेषण करणारा अर्थशास्त्राचा डेटाचा किंवा अर्थशास्त्र माहितीचा. त्याचबरोबर फायनान्शियल अनालिस्ट आहे, बिझनेस अनालिस्ट आहे, इकॉनॉमिक रिसर्च अनालिस्ट आहे, मीडिया अनालिस्ट आहे, क्वांटिटेटिव्ह अनालिस्ट आहे, फॉरेकास्ट अनालिस्ट आहे, फायनान्शियल रिसर्च अनालिस्ट आहे, इकॉनॉमिक डेव्हलपर अनालिस्ट आहे, बँकिंग अँड इन्शुरन्स कन्सल्टंट आहे किंवा अनालिस्ट आहे, इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, मॅन्युफॅक्चरिंग, ॲडव्हर्टायझिंग, कम्युनिकेशन, एज्युकेशन अँड रिसर्च, रिटेलिंग, सिस्टम अनालिसिस अँड स्टॉक ब्रोकर, जे अलीकडे शेअर मार्केटमध्ये आपल्याला सुद्धा हे करिअर करता येतं. आता
हे जो आपल्या समोर जो एक प्रकारचा स्टॉक जो आहे करिअर अव्हेन्यूचा, यामध्ये आपण कुठे फिट बसू शकतो किंवा कुठे आपण साचेबद्ध होऊ शकतो, हे आपल्या स्वतःच्या विषयाच्या आकलनानुसार आपण पुढे जाऊ शकतो. आता 12वी नंतर ग्रॅज्युएशन केल्यानंतर टीचिंगमध्ये जायचं असेल, तर बी-एड करून स्कूल किंवा स्कूल लेव्हलला आपण टीचर होऊ शकतो. त्याही पुढे जायचं असेल अजून टीचिंगमध्ये, तर एम-ए किंवा एम-कॉम करून इकॉनॉमिक्समध्ये आपण बी-एड करून ज्युनियर कॉलेजचा प्राध्यापक होऊ शकतो. त्याही पुढे जायचं असेल, तर सीनियर कॉलेजचा प्राध्यापक होण्यासाठी नेट-सेट देऊन परीक्षा पास होऊन वर्षातून 2 वेळेस ही परीक्षा होत असते. नेट जून महिन्यामध्ये आणि मे महिन्यामध्ये. स्लेट एक्झाम सुद्धा स्टेट लेव्हल एलिजिबिलिटी टेस्ट सुद्धा म्हणजे आपण सेट म्हणतो. महाराष्ट्रामध्ये सेट म्हणतात आणि उर्वरित राज्यामध्ये आपण त्याला स्लेट म्हणतो. आता सेट किंवा नेट एक्झाम ही वर्षातून 2 ते 3 वेळेस होत असते. नेट एक्झाम 2 वेळेस आणि सेट एक्झाम ही 1 वेळेस होत असते. तर हे सीनियर कॉलेज किंवा वरिष्ठ महाविद्यालयामध्ये लेक्चरशिप ही आपल्याला करता येते. आता हा जो प्रकार जो आहे, की हे झालं टीचिंगमध्ये. याही पेक्षा जाऊन आपल्याला पुढे रिसर्चमध्ये आपण जाऊ शकतो किंवा अनेक संशोधनात्मक संशोधन संस्था आहेत. जसं मगाशी बोलल्यासारखं दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स असेल किंवा त्याचबरोबर दिल्लीमध्ये अनेक इकॉनॉमिक्स विषयामध्ये संशोधन करणाऱ्या संस्था आहेत. दिल्ली युनिव्हर्सिटी असेल, JNU असेल किंवा इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅनिंग असेल या डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट असेल. या मुंबईमध्ये अनेक संस्था आहेत. यामध्ये आपल्याला करिअर करता येतं, संशोधन करता येतं, इकॉनॉमिक्समध्ये करता येतं. आता हे झालं आपल्याला पुढची जर विचार करायचा असला किंवा पुढचा त्यावर विचार करायचा असला, तर आपण इंटरनॅशनल लेव्हल आपण कसं जाऊ शकतो. तर त्यामध्ये एक प्रकारचं पेशन, एक प्रकारचे जसं मगाशी बोलल्या संशोधनवरती कायम ठेवून आपल्या इंटरनॅशनल लेव्हलच्या MNCsमध्ये किंवा इंटरनॅशनल लेव्हलच्या एजन्सीमध्ये आपल्याला जाता येऊ शकतं. आता हे विशेषतः एक तुम्हाला डेटा तुम्हाला शेअर करावासा वाटतो, की अर्थशास्त्रामध्ये करिअर करणारे विद्यार्थी हे कमीत कमी बेकार होतात. म्हणजे त्यांना अनेक ठिकाणी संधी मिळत असते. असा माझा अनुभव किंवा या ठिकाणी डेटा सांगत असतो. आणि जवळपास जर विचार केला, या ठिकाणी डेटा काय म्हणतो, की जवळपास 70 ते 80% मुलांचं करिअर हे घडत असतं, ज्यांनी इकॉनॉमिक्समध्ये किंवा अर्थशास्त्रामध्ये करिअर केलेलं आहे. आता हा जो प्रकार जो आहे, म्हणजे 12वीच्या नंतर अचूक निर्णय घेणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता कुठल्या म्हणजे कोणते विद्यार्थी कुठे जातात बघा. एम्प्लॉयमेंट मुलांना 66% मुलांना एम्प्लॉयमेंट मिळत असतं किंवा त्यामध्ये विशेषतः अनएम्प्लॉयमेंट रेट हा इकॉनॉमिक्स करिअर करणाऱ्यामध्ये खूप कमी आहे. तो 8 ते 9%च आहे. म्हणजे त्यामध्ये बिझनेस फायनान्समध्ये जवळपास 43% हे इकॉनॉमिक्स प्रोफेशनल जातात. त्याचबरोबर कमर्शियल इंडस्ट्रियल एजन्सीमध्ये पब्लिक सेक्टरमध्ये जवळपास 15 ते 20% मुलं किंवा ग्रॅज्युएट मुलं किंवा पोस्ट ग्रॅज्युएट मुलं हे जात असतात. म्हणजे अनेक अव्हेन्यूज संधी अर्थशास्त्रामध्ये आपल्याला या मिळत असतात, जो की 12वी नंतर आपल्याला तो हेरून घेणं किंवा पिक आउट करणं हे खूप गरजेचं असतं, योग्य वेळी निर्णय घेणं. अर्थात यामध्ये जर तुम्हाला एक फरक तुम्हाला सांगतो, की तुम्ही जर एम-ए इकॉनॉमिक्स किंवा एम-कॉम इकॉनॉमिक्स असाल, तर तुम्हाला करिअर आहे टीचिंगमध्ये, इकॉनॉमिक सर्व्हिसमध्ये, त्याचबरोबर ॲडवायझरमध्ये आणि इकॉनॉमेट्रिशियनमध्ये. त्याचबरोबर पीजी तसंच एम-ए, एम-कॉम किंवा इकॉनॉमिक्समध्ये असाल, तर कॉलेज, युनिव्हर्सिटीजमध्ये तुम्ही एक कन्सल्टंट किंवा टीचर म्हणून जाऊ शकता किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये किंवा बँकमध्ये जाऊ शकता. आता अनेक बँकामध्ये इकॉनॉमिक ॲडवायझर किंवा इकॉनॉमिक अॅनालिस्ट म्हणून ही पोस्ट अलीकडे निघत असते. त्याचबरोबर तुम्ही एम-ए, एम-फिल, पी-एच-डी इकॉनॉमिक्स असाल, त्यामध्ये इकॉनॉमिक्स रिसर्च अँड कन्सल्टंट म्हणून जाऊ शकता. त्यामध्ये प्लॅनिंग कमिशन आहे, RBI आहे, नॅशनल काउन्सिल फॉर अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी आहे. ऑल्सो इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स, अशा अनेक संस्था आहेत, ज्या तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर अशा संधी आहेत. केवळ जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल किंवा आपण त्याला म्हणतो लेबर एन्फोर्समेंट ऑफिसर आहे, लेबर वेलफेअर ऑफिसर आहे किंवा टीचिंगमध्ये स्कूल किंवा मध्ये जाऊ शकता. तर त्याचबरोबर या
याच्या MBA मध्ये जर तुम्ही इकॉनॉमिक्स घेता असाल तर त्यामध्ये एक्झिक्युटिव्ह अनालिस्ट आहे. त्याचबरोबर मॅनेजर म्हणून जात येतं कुठल्या बँकेमध्ये, संस्थेमध्ये किंवा वित्तीय संस्थामध्ये. प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा प्रायव्हेट फर्ममध्ये, बिझनेस इस्टॅब्लिशमेंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी करिअर करता येऊ शकतं. तर अशा प्रकारची एक अर्थशास्त्रामध्ये असलेली संधी आपल्याला बदलत्या काळामध्ये ही निर्णय घेणं, हा अर्थशास्त्रामध्ये कशा प्रकारे करिअर करू शकतो, हा निर्णय घेणं खूप गरजेचा असतो आणि तो अचूक वेळी आणि अचूक विषय निवडणं हे काळाची गरज असते. आता या ठिकाणी मला एक हा माहिती सांगत असताना खूप आनंद होतोय, की अर्थशास्त्रामध्ये विषय करत असताना किंवा करिअर करत असताना, की अनेक असे जे त्यामध्ये एक सब ब्रँच आहे. त्यामध्ये इकॉनॉमेट्रिक असेल, स्टॅटिस्टिकल असेल किंवा ॲग्रीकल्चर इकॉनॉमिस्ट असतील. यामध्ये सुद्धा जेवढे आपण खोलवर जाऊ, त्यामध्ये अनेक त्या सब ब्रँचमध्ये आपल्याला करिअर करता येऊ शकतं. आता विशेषतः इकॉनॉमेट्रिक्स म्हणून जो मॅथेमॅटिकल अॅनालिस्ट म्हणून मॅथेमॅटिकल इकॉनॉमिक्स हा विषय घेऊन आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा त्यामध्ये हा विषयामध्ये करिअर करता येऊ शकतं आणि आणि विशेषतः आपल्याला एक डेटा अनालिसिस करण्याची एक जर तंत्रज्ञान किंवा एक तंत्र जर आपल्यामध्ये विकसित झालं, तर हा आपल्याला मार्केटमध्ये आपल्याला आपल्या त्याला आपण काय म्हणतो, की आपल्याला मार्केटमध्ये डिमांड वाढत असते किंवा त्याला आपण मागणी ही आपल्या शिक्षणाची वाढत असते, ज्यावेळेस आपण हे स्पेशलायझेशन करत जात असतो. आता यामध्ये पुढे जर विचार केला, तर अर्थशास्त्र एक असा विषय आहे, की जेवढे आपण पुढे जाऊ किंवा ग्रॅज्युएशन लेव्हलचं इकॉनॉमिक्स शिकत असताना, तेवढ्या शिकत असताना आपल्या या गोष्टी वरवरच्या दिसून येतात. पण त्यामध्ये करिअर भरपूर आहे. जसं म्हणल्यासारखं मी तुम्हाला म्हणलं, की स्कूल लेव्हलचं असेल किंवा बँकेमध्ये असेल अशा संस्था आहेत. जेवढे आपण पुढे जाऊ, जास्तीत जास्त प्रकारे ज्यावेळेस आपण अनालिसिस करू, त्यामध्ये संधी आपल्याला खूप आहेत. आणि म्हणून यामध्ये पॅशन आणि एक प्रकारचे त्याला आपण काय म्हणतो, त्या विषयामध्ये जर आवड निर्माण होत असेल, तर संशोधात्मक वृत्ती जर आपल्यामध्ये असेल, तो कल जर आपल्यामध्ये वाढवणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण या ठिकाणी या संधीचा आपल्या विषयाचा जास्तीत जास्त उपयोग हा करून घेऊ शकतो. आणि म्हणून आता या ठिकाणी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आहे, जसं सेंटर फॉर द इकॉनॉमिक स्टडीज अँड प्लॅनिंग इन JNU युनिव्हर्सिटी, इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च जे मुंबईला मगाशी उल्लेख केल्यासारखं इथे आहे. त्याचबरोबर गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स जे पुणे या ठिकाणी. या अनेक संस्था आहेत किंवा ज्या युनिव्हर्सिटीज किंवा कॉलेजेस आहेत, या ठिकाणी आपण संशोधन करण्यासाठी किंवा या ठिकाणी जाऊ शकतो किंवा एनरोल होऊ शकतो. आता पुढे हा जो विषय आहे, इकॉनॉमिक्स हा इकॉनॉमिक्स विषय खूप आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये आवड वाटणार आहे. ज्यावेळेस आपण पुढे जाऊ, हळू-हळू ज्यावेळेस जाऊ, तो विषय आपल्याला सोपा होत जातो. आणि म्हणून सुरुवातीला जरी क्लिष्ट आणि अवघड वाटत असला, तरी एकदा आपण त्या विषयामध्ये घुसल्यानंतर हा विषय आपल्याला खूप आपल्याला देऊन जातो, जो की आपलं करिअर आपलं घडवू शकतो. आणि म्हणून या विषयाच्या बाबतीमधली आपली जी अंडरस्टँडिंग आहे समाजामध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये, की हा विषय खूप अवघड आहे. तर असं काही नाही. कारण सुरुवातीला आपल्याला ते अवघड वाटतं किंवा बाहेरून हे सगळं आपलं अवघड वाटतं, क्लिष्ट वाटतं. पण जेव्हा आपण पुढे जाऊ, जसं बोलल्यासारखे, की अ, डोंगर हा आपल्याला डोंगराच्या पायथ्याचीच गर्दी असते. आणि जेव्हा आपण वरच्या टोकावर जाण्यासाठी सर्वच काही वरच्या टोकावर जात नाहीत. म्हणून गर्दी पायथ्याशी करण्याऐवजी आपण टोकावर किंवा कसं जाता येईल, डोंगराच्या माथ्यावर कसं जाता येईल किंवा डोंगराच्या माथ्यावर गर्दी नसते. आणि म्हणून बहुतांशी लोक हे पायथ्याशीच गर्दी करतात, वर हिंमत करत नाहीत. आणि म्हणून अर्थशास्त्र असा विषय आहे, की आपण पायथ्याशी न राहता जेवढं आपण पुढे जाऊ, ग्रॅज्युएशन करू किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करू किंवा पुढे अजून संशोधन करू किंवा त्यामध्ये अनेक शोधनिबंध लिहू, तर हा आपला विषय खूप सोपा आणि आपल्या यामध्ये करिअर हे घडवत असतं. हा असा आपला विषय आहे. म्हणजे जेवढा आपण विषय करू, आपण या क्षेत्रावरती प्रेम करू, तेवढं आपल्याला भरपूर हे क्षेत्र आपल्याला देऊन जातं. आणि म्हणून
12वी नंतर आपलं करिअर हे कशामध्ये असावं? तर एक सर्वात मोठं उदाहरण चांगलं कुठलं आहे? तर अर्थशास्त्रामध्ये करिअर करायचं असेल, तर आपल्याला अ, स्वतःच्या या आकलनातून, एक स्वतःच्या एक प्रकारचे आकलनातून किंवा स्वतःच्या उमेदीतून एक आपण कुठपर्यंत जाऊ शकतो किंवा आपल्यामध्ये एक पॅशन असेल किंवा किमान 12वी नंतर 5 ते 6 वर्षे अर्थशास्त्रामध्ये करिअर करण्यासाठी या खूप गरजेचं आहे आपल्यामध्ये पेशंट ठेवणं. त्यामध्ये फायदा असा आहे, की आपल्यामध्ये एक प्रकारची मॅच्युरिटी, एक प्रकारची संशोधन वृत्ती वाढत असते, जेव्हा आपण अर्थशास्त्रामध्ये करिअर करत असतो. आणि म्हणून अशा अनेक संस्था आहेत, ज्या पूर्ण भारतामध्ये मी तुम्हाला भारताविषयीच बोललेलो आहे. पूर्ण भारतामध्ये अशा अनेक संस्था आहेत, ज्या अर्थशास्त्रामध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा करिअर करणाऱ्या जे अर्थशास्त्रामध्ये करिअर घडवू इच्छितात, या ठिकाणी या संस्था अव्हेन्यूज उपलब्ध करून देते किंवा संधी उपलब्ध करून देतात. त्या संधीचा फायदा घेणं किंवा या संधीचं सोनं करणं हे आपलं खूप काळाची गरज आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी आवर्जून सुनील कदम साहेबांना मी अ, धन्यवाद व्यक्त करतो, की हा उपक्रम त्यांनी जो सुरू केलेला आहे, की समाजातील प्रत्येक तळागाळातील किंवा सर्वांसाठी आई-वडील असतील किंवा विद्यार्थी असतील, यांच्यासाठी संधी ही कशी उपलब्ध करून देता येते किंवा त्यामध्ये पुढे कसं जाता येतं, या प्रकार या प्रकारचं एक मार्गदर्शन वर्ग एक आपण ऑनलाईन पद्धतीनं लोकांसमोर कसं जाऊ शकतो किंवा लोकांना कसं उपलब्ध करून देऊ शकतो. तर हा उपक्रम खूप स्तुत्य आहे आणि नक्की या केलेल्या उपक्रमाचा लोकांना फायदा होईल असं या ठिकाणी मी आशा व्यक्त करतोय. आणि म्हणून मी सेटूसाठी हा व्हिडिओ शेअर करत असताना किंवा तुमच्याशी संवाद साधत असताना अर्थशास्त्र विषय हा खूप व्हास्ट आहे आणि तो व्हास्ट आहे म्हणून त्यामध्ये संधी खूप आहे. म्हणजे अनेक शाखा असल्यामुळे त्यामुळे संधी खूप आहेत. जेवढ्या शाखा कमी, तेवढ्या संधी कमी. म्हणून शाखा खूप आहेत. अनेक विशेष स्पेशलायझेशन त्यामध्ये आहेत. हे स्पेशलायझेशन आपल्याला करणं, या स्पेशलायझेशनमध्ये जाणं आपल्याला खूप काळाची गरज आहे आणि त्यामध्ये पेशन्स मी परत-परत उल्लेख करतोय, की पेशन्स ठेवणं आणि आपल्या संशोधन वृत्तीने त्यामध्ये आपल्या विषयामध्ये करिअर करणं हे खूप काळाची गरज आहे. म्हणून ग्रॅज्युएशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा संधी आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संधी आहे किंवा एम-ए, एम-फिल, पी-एच-डी, नेट सेट करणाऱ्यांसाठी सुद्धा संधी आहे किंवा त्या अशा अनेक संधी खाजगी क्षेत्र असेल किंवा सरकारी क्षेत्र असेल, या अनेक ठिकाणी आपल्याला संधी अर्थशास्त्रामध्ये उपलब्ध करून देता येतात किंवा या बाजारामध्ये किंवा व्यवस्थेमध्ये संधी उपलब्ध आहेत. या संधीचं सोनं करणं हे खूप काळाची गरज आहे. आता अ, मी एक जाता-जाता एक तुम्हाला सांगतो, की संघ लोकसेवा आयोग असेल किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग असेल, या संस्थेच्या किंवा या संस्थेच्या किंवा या एजन्सीच्या जाहिराती ह्या अनेकदा येत राहतात. म्हणजे वर्षातून. म्हणजे सिव्हिल सर्व्हिसच्या असतील किंवा इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिसच्या असतील. यामध्ये आपलं बारकाईने लक्ष असणं गरजेचं आहे. आणि या विशेषतः इकॉनॉमिक्स सोशल सायन्स आहे आणि सोशल सायन्समध्ये करिअर हे खूप आहे आणि विशेषतः असं म्हणलं जातं, की सोशल सायन्समध्ये खूप करिअर आहे. यामध्येच खूप वास्ट आहे आणि या संधीचं सोनं आपल्याला कराल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि मला संधी तुम्ही दिलात. सुनील कदम साहेबांनी मला संधी इथे दिलात तुमच्यासमोर येण्याची. मी सुनील कदम साहेबांना सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मी माझं या ठिकाणी वाणी थांबवतो. धन्यवाद.